तुळापूर येथे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक कारवाई करत एक रेव पार्टी उद्ध्वस्त केली आहे। यामध्ये जवळपास 100च्या आसपास तरुण तरुणींना पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे। येथे मद्याचा साठा देखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे। विशेषतः येथे एक्साइज डिपार्टमेंटने मद्याला परवानगी दिली होती, परंतु परवानगी संपल्यानंतर देखील इथे रेव पार्टी सुरू होती। याच्यावरती रात्री पुणे शहरांच्या गुन्हे शाखेने छापा टाकलेला आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही तुळापूर ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, रात्री इथे रेव पार्टी सुरू होती, याच्यावरती पुणे शहर पोलिसांनी छापा टाकला। इथे मोठ्या प्रमाणात दारू देखील सापडली आहे, गांजा सदृश पदार्थ देखील सापडलेले आहे। अनेक तरुण तरुणींना अटक देखील केलेली आहे। ही तुळापूर नगरीमध्ये पहिल्यांदा घडले आहे। तुळापूर नगरीमध्ये पहिल्यांदा घडले, खूप चुकीचं घडलेलं आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्य पावन झालेल्या या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर नगरीमध्ये या खूप दुर्दैवी गोष्ट घडलेली आहे। आणि ह्या ठिकाणी आम्ही स्थानिक ग्रामस्थ आहोत। ग्रामस्थ असून आमची घरं शेजारी असतात आणि हे वारंवार या ठिकाणी घडत आहे। हे आणि याच्याबद्दल आम्हाला पूर्ण इतकी माहिती नव्हती, परंतु ही जी माहिती झालेली आहे ही खूप अवघड गोष्ट घडलेली आहे। नक्कीच ऐतिहासिक अशी तुळापूरची भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये असा प्रकार झालेला आहे। आणि काही माहितीनुसार इथे वेळोवेळी अशा पार्ट्या होत होत्या, आयोजन केलं जात होतं। काय माहिती आहे तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून? खरं पाहिलं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे। या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार चालू आहे। हा पूर्ण ग्रामस्थांना, गावातील कुठल्याही सरपंच असेल, कुठल्याही व्यक्तीला हा असा प्रकार चालू आहे कुठलीही कल्पना नव्हती। अशा प्रकारचा जर प्रकार माहिती असतात तर यावेळी ग्रामस्थांनीच यावरती लगेच ॲक्शन घेतली असती। आणि ह्या अशा पद्धतीचे पार्ट्या रात्रीच्या चालू असतात। हे खरं तर नदीच्या एका कोपऱ्याला म्हणजे त्यांनी रिसॉर्ट केलेले आहे आणि त्या पद्धतीने पार्ट्या चालू असतात। त्यामुळं अशा पार्ट्या भविष्यात घडू नये म्हणून शासनाने असेल, पोलीस प्रशासनाने असेल, यावरती निश्चितपणे कारवाई केली पाहिजे आणि यावर कठोर पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। नक्कीच एक तुळापूर ग्रामस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय भूमिका आहे ह्या प्रकारामागबाबत? तसं पाहिलं ना तर तुळापूर हे म्हणजे एक ऐतिहासिक भूमी आहे, तीर्थभूमी आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ आहे, बलिदान भूमी आहे। आज संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर 532 कोटीचा विकास आराखडा सरकारने, राज्य सरकारने केलेला आहे। आणि अशा या भूमीमध्ये अशा पद्धतीच्या अंमली पदार्थाचा किंवा जे समजल्यावरून अंमली पदार्थ वापरून त्यांनी जे कार्यक्रम केला, रेव पार्टीचा कार्यक्रम केला, हा गावाला कधीच माहिती नव्हता आत्तापर्यंत। गावाच्या एक साईडला असल्यामुळं ग्रामस्थांना कधीच कल्पना नव्हती, नाहीतर याच्या अगोदरच ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं असतं। परंतु झालं हे खूप निंदनीय आहे, याचा मी निषेध करतो आणि याच्यावर सरकारने आणि पोलीस यंत्रणेने मोठ्यात मोठी कारवाई करावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने इथं सांगू इच्छितो। नक्कीच प्राथमिक माहितीनुसार हा जो फार्म हाऊस आहे किंवा जो बंगला आहे बाहेरील व्यक्तीचा आहे। म्हणजे बाहेरील व्यक्ती अशा तुळापूर असेल किंवा परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट करून असे फार्म हाऊस उभारतात आणि असे उद्योग करतात, याबाबत काय? ज्या वेळेस जमिनी घेतल्या जातात त्यावेळेस त्यांचा काय उद्देश आहे हा समजला जात नाही। आता समजा आमच्यापैकी कोणाची मालकीची शेती घेतली तर ती व्यक्ती विकते, परंतु यांचा उद्देश पुढे कसा आहे तो आधी माहिती होत नाही। नंतर त्यांनी कालांतराने तिथं फार्म हाऊस बांधलं गेलं। फार्म हाऊस बांधल्यानंतर तिथं त्यांनी असे म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले, ते आत्ता समजतंय। याच्या अगोदर आम्हाला ग्रामस्थांना कुठलीही कल्पना नव्हती, पण हे खूप चुकीचं केलंय त्यांनी। यामुळं उलट आमच्या तुळापूर गावाचं बी बदनामी झालेली आहे। आणि अशी माणसं जर असतील तर याला सरकारने आणि पोलीस यंत्रणेने कठोरात कठोर यांची कारवाई करावी असं मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो। नक्कीच ही जी प्रॉपर्टी आहे याचा तुम्ही एक माजी सरपंच आहात, ही एक प्रॉपर्टीचा टॅक्स देखील थकल्याची प्राथमिक माहिती आहे। काय सांगाल, म्हणजे ही प्रॉपर्टी बाबत कोणाची प्रॉपर्टी आहे आणि किती वर्षापासून इथे आहे? आता पूर्ण नाव माहित नाही, पण चूक म्हणून व्यक्ती आहे त्या माणसाची ही प्रॉपर्टी आहे। आणि प्राथमिक माहितीनुसार की त्याचे बऱ्याच वर्ष टॅक्स पण थकलेला आहे आणि ही जे पूर्ण बांधकाम गेलेलं आहे याची ही पण पूर्ण नोंद ग्रामपंचायतीत असेल असं आम्हाला वाटत नाही। कारण पूर्वीची जी शेडची तात्पुरती नोंद झाली होती तेवढीच नोंद मला वाटतं असेल, आणि त्याच्यानंतर जर त्यांनी काय नोंद केली असेल तर ते आम्हाला त्याची कल्पना नाही। परंतु हे जो प्रकार घडलेला आहे गावच्या दृष्टीने आणि धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास कलंकित करण्याच्या दृष्टीने प्रकार घडतायत का काय असं आम्हाला वाटायचं, शंका निर्माण होते। कारण हा संभाजी महाराजांचा इतिहास हा जागतिक दर्जाचं या ठिकाणी स्मारक होत असताना आणि या भूमीचं आज महात्म्य वाढत असताना जर असे प्रकार घडत असेल तर गावच्या दृष्टीने निंदनीय प्रकार आहे। ग्रामस्थ या प्रकारचा जाहीर निषेध करत असताना प्रशासनाला विनंती करतो की अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करून पुण्याच्या भविष्यामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडू नयेत
याची दक्षता घ्यावी हीच ग्रामस्थाच्या वतीने त्यांना विनंती आहे. नक्कीच पुणे शहर पोलिसांचं पथक घेऊन इथे कारवाई करतं, परंतु स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नाही, हे कितपत योग्य वाटतं? आता ते कितपत योग्य आहे, आता पुणे शहर पोलिसांना कळत असेल आणि इथल्या पोलिसांना कळत नसेल तर ते का नाही कळत, आता याच्यावर आम्ही शंका व्यक्त करण्यात काय अर्थ नाही. कारण उत्पादन शुल्क या ठिकाणी 11 वाजेपर्यंत परवानगी देते, याचा अर्थ ते कुठेतरी लागेबांधे आहेत. उत्पादन शुल्कांनी या ठिकाणी परवानगीच नाही दिली पाहिजे, आमचं असं म्हणणे. या भूमीमध्ये आम्ही बिअर बारला परमिशन देत नाही ग्रामपंचायत, आणि शासन परस्पर वाईन शॉपला परमिशन देते. म्हणजे ग्रामपंचायतीचं कुठलंही अनुशेष नसताना जर वाईन शॉप आणि बिअर शॉप जे होत असतील तर हे पण निंदनीय आहे की धर्मवीर संभाजीच्या राजाच्या बलिदान भूमीत ग्रामस्थांची इच्छा आहे की गैरप्रकार किंवा असे 2 नंबरचे कुठलेही प्रकार घडू नयेत किंवा होऊ नयेत, आमची ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि या ठिकाणी रेव पार्टी होते ही निंदनीय गोष्ट आहे. एक ग्रामस्थ म्हणून तुमच्या प्रशासनाने काय मागणी असेल? प्रशासनाकडे आमची हीच मागणी असेल की असे हे जे 2 नंबरचे धंदे असतील, वाईन शॉप असेल, बिअर बार असेल किंवा अशा रेव पार्टी, या कुठल्याही प्रकाराला कुणीही पाठीशी घालू नये आणि या असल्या प्रकारावर लवकरात लवकर बंधनं आणून त्या ठिकाणी बंद करण्यात यावी. नक्कीच आपण आता ग्रामस्थांच्या भूमिका जाणून घेतल्या, त्यांच्या संतप्त अशा भूमिका आहे की अशा पार्ट्यांना किंवा अशा यांना परवानगी प्रशासनाने देऊ नये. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान भूमीचं नाव कुठेतरी खराब होत आहे. त्यामुळे प्रशासनाने येत्या काळामध्ये याच्यावरती कठोर कारवाई करत यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, तुळापूर, पुणे.